महाराष्ट्रात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची हजेरी। नाशिक, पुणे, मुंबईसह अनेक भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अमरावती शहरात पुढील 6 दिवस वीज पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती। नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याचं आवाहन। पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरती अतिक्रमण हटवण्याची कारवाई। वन विभागाने सिंहगड किल्ल्यावरती अतिक्रमण हटवण्यासाठी सक्त कारवाई केली आहे। ट्रेकिंग मार्ग 31 मे पर्यंत बंद। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासे। वकील विपुल दुशिंग यांच्या विरोधात 3 वर्षांपूर्वी दाखल झालेल्या मारहाणीच्या गुन्ह्याची माहिती समोर। नाशिकमध्ये राहुल गांधींवरती टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यावरती काँग्रेस आक्रमक। पोलीस आयुक्तांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी। ज्योती मल्होत्रा प्रकरणात वडिलांची प्रतिक्रिया। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राने वडिलांना सांगितलं, मी बेकायदेशीर काहीही केलेलं नाहीये। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान नरमला। भारताच्या ऑपरेशन सिंदूर कारवाईनंतर पाकिस्तानने भारताशी 2 वेळा संपर्क साधून युद्धविरामाची मागणी केली। शहबाज शरीफ यांनी शांततेसाठी संवादाची तयारी दर्शवली। देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं, तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यावरती सूचक टिप्पणी केली। एलन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला। अमेरिकन प्रशासनातून वेगळं होण्याचा निर्णय। पुण्यात जोरदार पावसामुळे बारामती तालुक्यातील 3 इमारती खचल्या। नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घ्यावी।